नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 52 कविता 12वी पद्यपाठ महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. कवी अण्णाभाऊ साठे यांची ही कविता, आपण कविता नाही म्हणणार तर हा पोवाडा आहे, आणि हा पोवाडा आपण आता बघूया याचा अर्थ काय. पण तत्पूर्वी अण्णाभाऊ साठे कोण होते. तर अण्णाभाऊ साठे यांना आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या नावाने ओळखतो. पण यांचं मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे होतं. जन्म 1 ऑगस्ट 1920 वाळवा तालुका जिल्हा सांगली येथील वाटेगाव या गावामध्ये त्यांचा जन्म झाला, आणि त्यांचा मृत्यू 18 जुलै 1969 मुंबई येथे. मग अण्णाभाऊ साठे कोण होते. तर अण्णाभाऊ साठे स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व, विचारवंत, साहित्यिक, कवी, प्रबोधनकार व समाजसुधारक असं आपण म्हणू. अण्णाभाऊ साठे डॉक्टर आंबेडकरांच्या या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या त्यांनी कादंबरी लिहिली, ती फकीरा नावाची. जवळपास अण्णाभाऊ साठेंनी 35 कादंबऱ्या लिहिल्या, आणि या 35 कादंबऱ्यामधली त्यांची उत्कृष्ट जी कादंबरी होती, अनेक होत्या चांगल्या, पण त्यातली फकीरा जी होती त्या फकीराला 1961 मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार देखील मिळाला. आता ही फकीरा काय होती. तर आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या फकीरामध्ये त्यांनी आपल्या समुदायाला पूर्ण भूकमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढीवादी प्रणाली व ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकीराला यात चित्रित केले. नायक फकीराला ब्रिटिश लोक पकडतात आणि काही काळानंतर त्याचा अन्वय छळ केला जातो, आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी फकीराला फाशीची शिक्षा दिली जाते, आणि त्याचा म्हणजे एक प्रकारे जीव घेतला जातो, कारण त्यांनी समाजाविरुद्ध ब्रिटिश सरकारविरुद्ध आवाज उठवलेला असतो. अशी फकीरा होती त्यांची. आणि या कादंबरी ला का म्हणू की भरपूर प्रमाणात लोकांनी त्याला ॲप्रिशिएट केलं होतं, भरपूर लोकांना ही आवडली होती, कारण ती होतीच तशी. तर आपल्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जर परिचय बघायचा असेल तर साहित्य प्रकार म्हणजे कोण होते. ते तर शाहीर होते. कथा कादंबरीकार लेखन त्यांनी भरपूर प्रमाणात केलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा फार मोलाचा वाटा होता. त्यांची अपत्ये मधुकर, शांता आणि शकुंतला अशा प्रकारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आपण थोडक्यात परिचय बघितला. आता आपण आपल्या कवितेकडे वळूया. आपली कविता ही वीररसाने ओतप्रोत भरलेली आहे. वीररस म्हणजे इथे असा रसांचे जेवढे काही प्रकार आहेत त्या प्रकारामधला जो वीररस आहे, त्या वीररसामध्ये आपण असं बघू की ज्यामध्ये आपल्याला काय म्हणू आपण की एखादी गोष्ट जेव्हा आपण ऐकतो किंवा वाचतो तेव्हा आपोआप शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य किंवा वेगळ्या प्रकारची स्फूर्ती निर्माण होते. तर या 9 रसांपैकी वीररस हा असा आहे की ज्यामुळे जे ऐकलं की आपोआपच आपल्याला आपल्या देशाबद्दल, आपल्या मायभूमीबद्दल एक काहीतरी करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते. तर तशी ही वीररसाने ओतप्रोत अशी लोकभाषेतून लिहिलेली ही काव्यरचना आहे. कंबर बांधून उठ घाव झेलाया. इथे कंबर बांधून म्हणजे कमरेला कोणत्याही प्रकारचा दुपट्टा वगैरे नाही, तर दृढ निश्चय करून आता तू एक असा प्रहार कर. कंबर बांधून उठ घाव झेलाया. तो प्रहार झेलायसाठी तू तयार राहा. तू दृढ असा निश्चय कर, आणि तो दृढ निश्चय केल्यावर जे काही संकट तुझ्यावर येतील ते संकट सहन करण्याची तुझ्यामध्ये ताकद तू निर्माण कर. महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. काया म्हणजे शरीर किंवा जीव. या महाराष्ट्रावरून इतकं काही आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये की ज्याच्यासाठी तू स्वतः आता प्रत्येक गोष्ट
म्हणजे तुझ्यावर जी काही संकट येणार त्या संकटांना दूर करण्याची शक्ती आपोआपच तुझ्यामध्ये निर्माण होईल, तुझ्या शरीरामध्ये निर्माण होईल. आणि या महाराष्ट्रासाठी तू आपलं शरीर, आपला जीव याचं म्हणजे हे गेलं तरी तुला त्याची कोणतीही खंत राहणार नाही. कारण महाराष्ट्र मंदिरापुढती पाजळे याशीची ज्योती. आता महाराष्ट्राला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि मंदिर म्हटलेलं आहे. तर मंदिराच्या पुढे प्रत्येकजण नतमस्तक होतो. तर या महाराष्ट्र नावाच्या मंदिरापुढे पाजळे म्हणजे जळते किंवा तेवते, यशाची ज्योती. अनेक यश संपादन केलेले आपल्या महाराष्ट्राने आणि या यशाची ज्योती सतत आपल्या महाराष्ट्र नावाच्या मंदिरापुढे तेवत असते, जळत असते. सुवर्णधरा खालती, नील अंबर भरले वरती. आपली महाराष्ट्राची भूमी म्हणजे सुवर्णधरा आहे. धरा म्हणजे जमीन किंवा आपण भूमी म्हणू त्याला इथे. तर ही महाराष्ट्राची जी धरा आहे ती, तर ही जी जमीन आहे, ही भूमी जी आहे ही सुवर्णांनी भरलेली खाण आहे आणि वर निळ्या रंगाचं आकाश आहे. गड पुढे पोवाडा गाती. असंख्य गड आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, अनेक गड आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि हे अनेक गड आपल्याला अनेक पोवाडे ऐकवतात. भूषवी तिला महारथी, थोर देशभक्त. महारथी म्हणजे थोर देशभक्त. ह्या महाराष्ट्राचं भूषण म्हणजे महाराष्ट्रातले थोर देशभक्त. आणि या देशभक्तांसाठी लिहिलेले असंख्य पोवाडे आहेत. अनेक गड आपल्याला त्याची काय म्हणू आपण त्याला की पावती देतात आहे की या गडापुढे राहून असंख्य पोवाडे अनेक शाहिरांनी गायलेले आहेत. तो अरबी सागर लागे जयाच्या पाया. जयाच्या म्हणजे ज्याच्या पायाला. माझा महाराष्ट्र असा आहे की ज्याच्या पायाला अरबी समुद्राचं पाणी लागतं किंवा अरबी समुद्र ज्याच्या पायाला लागतो, तशा महाराष्ट्रावरूनही आपला जीव ओवाळून टाकायला नेहमी तू तत्पर राहा. ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्या वीरांची, घामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि दोरीची. ही मायभूमी कशी आहे तर अनेक शासनकर्त्यांची आहे, अनेक वीरांची आहे. अनेक लोकांनी इथे श्रम केलेले आहेत, कष्ट केलेले आहेत, घाम गाळलेला आहे याला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता. खुरप्यांची आणि दोरीची. खुरपी जी शेतकऱ्यांजवळ असतात ती, म्हणजे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा वास आहे, संत आहे, शाहीर आहेत. त्यागाच्या तलवारीची. इथे संतांनी अनेक प्रकारे लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली. शाहिरांनी अनेक वीरांचे पोवाडे लिहिलेले आहेत. त्यागाच्या तलवारीची. स्मरून धुरंधर आता त्या शिवराया. धुरंधर म्हणजे कुशल. आता ह्या महाराष्ट्राचा करता धरता ज्यांनी महाराष्ट्राला महाराष्ट्र नावाचं नाव निर्माण करून दिलं, स्वतःची ओळख निर्माण करून दिली, त्या शिवरायांना स्मरून तो कुशल व्यक्तिमत्व होतं, एक धुरंधर व्यक्तिमत्व होतं की ज्याची तुलना आपण कोणासोबत करू शकत नाही. अशा त्या वीर शिवरायांना, अशा त्या छत्रपतींना स्मरून तू आपल्या प्राणांची आहुती सुद्धा द्यायला तयार हो. पहा पर्व पातले आजचे. पातले म्हणजे आले. संयुक्त महाराष्ट्राचे साकार स्वप्न करण्याचे, करी कंकण बांधून साचे. बघ आता पहा पर्व आलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्राचं जे पर्व आहे, संयुक्त महाराष्ट्र पूर्वीच्या काळी ना कसं होतं की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न करण्यात आला. मुंबई वेगळी आणि महाराष्ट्र वेगळा. पण काही जणांनी अखंड महाराष्ट्राचं स्वप्न बघितलं होतं, संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न बघितलं होतं. आणि या संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता करी कंकण बांधून साचे, म्हणजे तू प्रतिज्ञा कर. ही प्रतिज्ञा कर की हा संयुक्त महाराष्ट्र जसंच्या तसंच राहिला पाहिजे, ज्याच्यातून कोणताही भाग वेगळा नको व्हायला. पर्वत उलथून यत्नांचे, साधू या खंडकित्याचे, या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळू नकाया. बघ आता ही प्रयत्नांचा पर्वत कर. इतके प्रयत्न कर की तुझ्या त्या प्रयत्नामुळे एखादा पर्वत सुद्धा हेलावून जाईल. अशा प्रकारे तू संयुक्त महाराष्ट्र बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. साधू या खंडकित्यांचे म्हणजे अखंडत्व निर्माण झालं पाहिजे. सांधू म्हणजे सांधणे. सांधू या खंडकित्यांचे म्हणजे हे अखंडत्वाचे जे प्रयत्न आहे ते साधण्याचा आपण प्रयत्न करूया.
कारण महाराष्ट्राचे तुकडे व्हायला नको, महाराष्ट्रापासून इतर कोणताही भाग वेगळा व्हायला नको, आणि म्हणून आपण हे अखंडत्व सांधण्याकरिता पुरेपूर प्रयत्न करू. यास्तव मैदानी शिंग फुंकाय. शिंग म्हणजे इथे तुतारी, म्हणजे तुतारी म्हणजे रान रेडा, ज्याला आपण गवा असं म्हणतो, त्या गव्याच्या शिंगापासून तयार केलेलं एक वायुवाद्य असतं, त्याला म्हणतात तुतारी. मग पूर्वीच्या काळी तुतारी वाजवायचे, कारण जेव्हा एखादा राजा एखाद्या लढाईवर जायचा आणि आल्यावर जेव्हा तो विजयी होऊन यायचा, तेव्हा त्याच्या स्वागताकरता त्याच्या राज्याच्या सीमेवर ही तुतारी फुंकल्या जायची, किंवा अनेक मंगल प्रसंगी या तुतारीचा वापर सुद्धा व्हायचा. तर ह्याच कारणास्तव तू तुतारी वाजवायला तयार हो, कारण आपण युद्ध जिंकलेलं आहो, आपण संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. ज्या महाराष्ट्रासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अनेक शाहिरांनी त्यांच्या प्रित्यर्थ, त्यांच्या कार्याप्रित्यर्थ पोवाडे लिहिलेले आहेत, त्या सगळ्यांना समोरून आपण सुद्धा आपला जीव, आपल्या प्राणांची आहुती देण्याकरता नेहमी सज्ज व्हावं, असं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपल्याला म्हणतात. धर ध्वजा करी ऐक्याची, आणि आपल्या हातात ऐक्याचा ध्वज धर. मनीषा जी महाराष्ट्राची, मनीषा म्हणजे इच्छा, संयुक्त महाराष्ट्राची निर्मितीची जी इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण व्हावी असा तू यत्न कर, असा तू प्रयत्न कर, आणि असा ध्वज धर, असा आपल्यामध्ये तू अशा प्रकारे चैतन्य निर्माण कर की महाराष्ट्राचं, संयुक्त महाराष्ट्राचं जे स्वप्न आहे ते पूर्ण झालेलं आहे, आणि ती ऐक्याची ध्वजा तुझ्या हातामध्ये धर. पाऊले टाक हिमतीची, आणि हिम्मत बांध, कधीही खचू नको. कणखर जणू पोलादाची, ज्याप्रमाणे पोलाद असतं ते कोणत्याही प्रकारे घण घातल्याशिवाय किंवा त्याला गरम केल्याशिवाय त्याचे तुकडे होत नाही, त्याप्रमाणे तू कणखर बन, आणि त्या कणखर पोलादासारखी पावलं, हिमतीची पावलं टाक, म्हणजे इतकी हिंमत आणखी जणू काही पोलाद. घे आण स्वातंत्र्याची, आण म्हणजे शपथ, इथे स्वातंत्र्याची शपथ घे. महाराष्ट्रास्तव लढण्याची, महाराष्ट्राकरिता लढण्याची, स्वातंत्र्याची. महाराष्ट्र हा जो वेगळा झालेला आहे, पुन्हा त्याचा आणखी तुकडे होऊ न देता संयुक्तपणे तो जसा आहे तसाच ठेवण्याकरिता स्वातंत्र्याची शपथ घे, या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याची शपथ घे. उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया, जाया म्हणजे सिद्ध हो, जाण्याकरता तू सिद्ध हो. ह्या मातृभूमीचे, या जन्मभूमीचे जे तुझ्यावर उपकार आहे, की जिथे तू जन्माला आलेला आहेस त्या महाराष्ट्रावरूनही टाक ओवाळून काया. आणि जेव्हा जेव्हा तुला हा अशा प्रकारे काय म्हणू आपण त्याला चान्स मिळेल, किंवा जेव्हा जेव्हा तुला अशा प्रकारचे तुझ्या जीवनामध्ये प्रसंग येतील, तेव्हा तेव्हा तू त्या प्रत्येक गोष्टीचं स्मरण कर. ते उपकार फेडण्याकरता तू नेहमी सज्ज राहा, की मग आपल्या या जन्मभूमीने आपल्यावर उपकार केलेले, आपल्याला इथे जन्म देऊन, असा हा महाराष्ट्र आहे. आणि त्या महाराष्ट्रावरूनही टाक ओवाळून काया, आणि तिचे उपकार फेडण्याकरता तुझा एक जन्म तरी अपुरा आहे. आणि म्हणून तू नेहमी नेहमी जेव्हा जेव्हा या मातृभूमीमध्ये, या जन्मभूमीमध्ये जन्म घेणार महाराष्ट्रामध्ये, तेव्हा प्रत्येक वेळी तिच्यासाठी लढण्याची, तिच्यासाठी प्राणांची आहुती देण्याकरता नेहमी सज्ज हो. अशा प्रकारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्याला महाराष्ट्रावरील त्यांचं प्रेम ह्या प्रत्येक शब्दातून, आपल्याला ह्या कवितेतील प्रत्येक शब्दातून आपण ते व्यक्त करताना बघतो आहे, आणि ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न सुद्धा केलेला आहे. धन्यवाद.